वीकेंड आला म्हटलं म्हणजे सगळ्यांच्याच घरामध्ये इडली आणि डोशाचा बेत तर असतोच आणि त्यावरती दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजेच हे आप्प्यांचा. तर आप्पे ना खरं तर खूप जास्त पौष्टिक असतात इडली आणि डोशांपेक्षा सुद्धा. कारण की आप्पे मिश्र डाळींपासून बनवले जातात आणि डाळींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते, त्यामुळे लहान मुलांना तर काय मोठ्यांना सुद्धा हे खूप जास्त हेल्दी आहेत. आणि त्यावरती मेन म्हणजे सगळेजणं हे आप्पे किंवा इडली डोसा काहीही असो, सगळेजणं आवडीने खातात. चला तर मग आता इथे आपण सगळ्यात आधी 2 वाटी तांदूळ भिजायला घालणार आहोत. हे जे प्रमाण आहे ना, तर मी एकाच वाटीने सगळं प्रमाण घेणार आहे. तर इथं मी 2 वाटीने तांदूळ घेतलेले आहे. हे रेशनचे तांदूळ आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घेतले तरीसुद्धा चालते. त्याच वाटीने मी इथं 1 वाटी हरभऱ्याची डाळ, आता अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. सगळ्या डाळींचं प्रमाण जे आहे तर ते एकाच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथं सोबतच घेतली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ. आता ह्या सर्व डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे तुम्ही सर्व डाळी एकत्र मिक्स करून भिजवल्यात तरीसुद्धा चालेल. पण जर उन्हाळ्या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर भिजवत असाल ना, तर उडदाची डाळ तेवढी साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये भिजवा आणि मग त्याचं काय करायचं सगळ्यात आधी पुढे मी तुम्हाला सांगते. तर इथं मी ना 2 ते 3 पाण्याने त्या सर्व डाळी, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भरपूर असं पाणी. म्हणजेच डाळ भिजल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये अशी वरती येते ना, त्यामुळे मग भरपूर असं पाणी मी त्यामध्ये घातलं आणि 6 ते 7 तास आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे. सध्या उन्हाळा सीझन चालू आहे, त्यामुळे 5 ते 6 तासामध्ये सुद्धा ना या डाळींवरती अशा प्रकारचा फेस येतो आणि थोडासा वास आहे ना त्यांना आल्यासारखा होतो. त्यामुळे काय करायचं, इथे व्यवस्थित ह्या डाळी ज्या आहेत ना, तर त्या परत एकदा हाताने स्वच्छ धुवून घ्यायच्या. परत दुसरं पाणी टाकून ते सुद्धा फेकून द्यायचं आणि इथं बघा आता आपण डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत. तर मी ना जवळपास 1 ते 1.5 वाजता डाळ तांदूळ भिजायला घातलेले होते आणि मग रात्री झोपायच्या आधी मी हे डाळ तांदूळ वाटून घेते. डाळ तांदूळ वाटताना ना भरपूर असं प्रमाणामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर मग जे बॅटर आहे ना, तर ते व्यवस्थित फुलत नाही आणि मग ते खूप पाणी-पाणी होतं. आणि मेन म्हणजेच आप्प्यांसाठी आपल्याला ना खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ असं बॅटर नको असतं. तर इथं बघा अशा कन्सिस्टन्सीचं ना आपल्याला बॅटर हवं आहे. अगदी थोडंसंच पाणी घालायचं. तर आता इथे सर्व बॅटर ना मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना, की आपल्याला उडदाची डाळ का साईडला भिजत घालायची. तर ज्यावेळेस आपण डाळ तांदूळ वाटतो ना, तर उन्हाळ्यामध्ये पीठ जे आहे ना, तर ते छान असं फर्मेंट होतं. पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पीठ फर्मेंट होत नाही ना, त्यासाठी मग अशा प्रकारे ना, ते डाळचं पाणी जर आपण वाटताना जर घातलं ना, तर आपलं पीठ जे आहे तर ते छान असं फर्मेंट होतं. आता इथं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि सकाळी बघूयात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं बघू शकता आपलं पीठ जे आहे तर ते किती छान असं लगेचच फर्मेंट झालेलं आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये तर अजिबात टेन्शन नाही. हे उलट अति जास्त जर बाहेर राहिलं ना, तर खूप जास्त आंबट होतं. त्यामुळे जर तुम्ही सकाळी जरी उशिरा बनवत असाल ना, तर सकाळी उठल्यानंतर लगेचच याला फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता इथं. तर आता हे तर आपलं छान असं मिक्स झालं आहे. यामध्ये आप्पे आपण बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला पाणी वगैरे अजिबात यामध्ये घालायची गरज नाही. अगदी परफेक्ट आप्प्यांसाठी जसं पीठ रिक्वायर्ड असतं ना, तसंच आपलं तयार आहे. तर आता तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात, शेंगदाणे आणि खोबऱ्याची. तर इथे शेंगदाणे आपल्याला छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. इथं आता आपले शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत. बघू शकता खूप जास्त जाळायचे पण नाही, अगदी मंद गॅसवरती शेंगदाणे भाजले की गॅस बंद करून एका प्लेटमध्ये त्यांना काढून घेऊयात. शेंगदाणे छान थोडे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग लागेल तसं आपले जेवढे निघतील तेवढे सालं त्याचे काढून घ्यायचे. तोपर्यंत साईडला त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेत आहे. तुम्हाला मिरच्या आणि शेंगदाण्यांची चटणी किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकतात. तर आता इथे आपल्या मिरच्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत. आता खोबरं जे आहे ना, तर मी हे कोरडंच खोबरं या ठिकाणी वापरते. पण त्यामध्ये तर त्याला अर्धा तास पाण्यामध्ये जर भिजवलं ना, तर ते सुद्धा त्यामध्ये छान वाटलं जातं आणि चवसुद्धा त्याची खूप छान लागते. तर आता मिरच्या आणि शेंगदाणे यामध्ये आपण घालून घेऊयात. शेंगदाण्यांची शक्य असेल तेवढीच मी सालं काढून घेतली आहे. नाही पण काढली ना, तर मग ते चटणीचा कलर खूप वेगळा येतो. त्यामुळे थोडेफार मी साल काढून घेतलेले आहेत. खोबरंसुद्धा मी बारीक असं कापून घेतलं आणि त्यामध्ये टाकून घेतलं आहे.
सोबतच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भरपूर सारा लसूण आणि थोडीशी अगदी कोथिंबीर, म्हणजे चटणीला खूप छान असा कलर येतो. आणि चवीनुसार मीठसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालून छान असं याचं एक बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी तरी अशा प्रकारे चटणी बनवते. तुम्हाला कशा प्रकारची आवडत असेल, फक्त खोबऱ्याची किंवा फक्त शेंगदाण्याची, तसं तुम्ही बनवली तरीसुद्धा चालेल. तर आता इथं आपली चटणी तर वाटून झालेली आहे. आता आपण याला देणार आहोत तडका. तर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पातळ चटणी करून घेतली. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मग मी जिरं आणि मोहरीची छान खमंग फोडणी तयार करून घेतली. आणि जी आपण चटणी छान असं पाणी वगैरे टाकून आपल्याला कशी हवी त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि त्यावर नंतर मग त्यामध्ये तडका त्याला टाकून द्यायचा. बघताय ना किती छान असा लगेचच तडका बसला आहे. हा तडका नक्की करा. अजिबात हा तडका टाकायला विसरायचं नाही. यामुळे चटणीची जी टेस्ट आहे ना तर ती खूप छान येते. तर आता चटणी व्यवस्थित आपण थोडीशी मिक्स करून घेऊयात आणि ही चटणी ना अगदी 2 ते 3 दिवस किंवा त्यापेक्षा 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये राहते. फक्त हेच नाही, इडली डोसा किंवा आप्प्यांसाठीच नाही, तर मग बाकी आपण जेवणासोबतसुद्धा हिला खाऊ शकतो. तर आता इथं मी सगळ्या पिठामध्ये मीठ न टाकता मी फक्त एका साईडमध्ये जेवढे आप्पे मला बनवायचे आहेत तेवढ्या पिठामध्ये मी फक्त मीठ टाकून घेणार आहे. कारण की एकदम जर सगळ्या पिठामध्ये जर आपण मीठ टाकून दिलं ना तर मग ते जास्त दिवस राहत नाही. म्हणजे एक दिवससुद्धा ते ना नंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही खाल्लं ना तर त्याची टेस्ट खूप खराब लागते. त्यामुळे मग जेवढं लागेल ना तेवढ्याच पिठामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि आता इथे आप्पे पात्र मी ठेवलेलं आहे. तर हे आप्पे पात्र ना थोडंसं वजनाला एकदमच हलकं आहे. त्यामुळे मग यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आप्पे बनवतो ना तर यामध्ये थोडंसं जास्त तेल घालावं लागतं. तुमचं आप्पे पात्र जर चांगलं छान जड असेल ना तर मग त्यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं जरी तेल घातलं ना तरीसुद्धा चालते. आणि आप्पे घालताना ना मी एका साईडने घालायला सुरुवात करते, कारण की मधल्या साईडला जर आपण ते घातले ना तर मग नंतर ते जळतात आणि मग कारण की गॅसची आच जी असते ना तर ती आपल्या मधल्या साईडला भरपूर प्रमाणात लागते. त्यामुळे मग आजूबाजूच्या साईडने मी सगळ्यात आधी आप्पे टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि आप्प्यांचं बॅटर जे आहे ना तर ते अशाच कन्सिस्टन्सीचं हवं. खूप जास्त पातळ असेल ना तर ते एकदम चपटे चपटे होतात आणि खूप जास्त घट्ट असेल ना तर ते खाताना ना आपल्या घशामध्ये अडकल्यासारखं होतं. तर यांना झाकून ठेवलं एक 4 ते 5 मिनिट आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळे आप्पे जे आहेत ना तर ते उलटवून घ्यायचे आहेत. तर बघताय ना किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना. अजिबातही कुठे जळालेले वगैरे नाही आहेत. जरी ते भांडं जे आहे ना तर ते खूप असं वजनाला हलकं असलं तरीसुद्धा. तर आता इथं ना मी सिलिकॉनच्या ब्रशने थोडंसं करते, त्यामुळे मग ते एवढं इझिली निघत नाही आहे. जर तुम्ही त्या यासोबतचा एक चमचा येतो ना लाकडाचा, तर त्याने जर काढलं ना तुम्ही तर अगदी इझिली हे निघतात. तर आता इथे मी सर्व आप्पे पलटवून घेतले आणि आता परत 2 ते 3 मिनिट आपण यांना झाकण ठेवून घेऊयात. तर इथं आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि इथं आपले आप्पेसुद्धा या ठिकाणी छान असे तयार झालेले आहेत. तर आता इथं आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर मग मैत्रिणींनो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील अशी ही आप्प्यांची रेसिपी तर आहेच. आणि चवीला छानसुद्धा लागतात आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे. आणि त्यासोबत जर अशी तुम्ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्यांची चटणी जर केली ना तर चवीला अतिशय ते भन्नाट लागतात. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.